आज मैत्रीचा दिवस. सर्वत्र मित्रमैत्रिणी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. आपल्या मैत्रीचा धागा अधिक घट्ट करण्यासाठी हा दिवस आज साजरा केला जातो. या निमित्ताने कोल्हापुरातील खूप वर्ष घट्ट मैत्री असलेला एक ग्रुप आहे. गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी आपली मैत्री टिकवली आणि ते अजूनही मैत्रीचा धागा जपत आहेत. त्या काळी ना सोशल मीडिया होता ना पत्रव्यवहार. तरीही त्यांनी शाळा सोबती ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत त्याला सामाजिक कार्याची जोड दिली आहे. कोल्हापुरातील SM लोहिया शाळेचे हे विद्यार्थी अनेक क्षेत्रात चमकलेत. यातील काही जण सेवानिवृत्तीचे आयुष्य जगत आहेत. मात्र आपल्या मैत्रीचा 50 वर्षांचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या या मित्रांची मैत्री आजच्या सोशल मीडियातील मैत्रीपेक्षा काकणभर जास्तच घट्ट ठरत आहे. मैत्री दिनाच्या निमित्ताने पाहूयात या अनोख्या मैत्रीची दुनिया. नमस्कार, मी प्रसाद बाळकृष्ण खाडीलकर. आमच्या ग्रुपचं नाव आहे शाळा सोबती 1975. सदर ग्रुप हा आमचा जवळजवळ आता 53 ते 55 वर्ष झाली आम्ही सर्वजण एकत्र आहोत. कुणी मॉन्टेसरीत एकत्र आलंय, कुणी 1ली-7वीत एकत्र आलंय आणि असं करत करत आज तागायत या ग्रुपच्या प्रमाणे आता आम्ही जवळजवळ सगळे वयस्कर झालेलो आहोत आणि आता सगळेजण रिटायर झालेलो आहोत. तरी सुद्धा आम्ही गेली 30 ते 35 वर्ष दर रविवारी ज्योतिबाला चालत जाणं, आजूबाजूचे कोल्हापुरातले बरेचसे परिसर जे सांगरूळचा म्हणजे हनुमान, नंतर तुमजाई, वाघजाई, आडीमल्ल्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ट्रेकिंगही करत असतो. सातत्याने कायम आम्ही कुठले ना कुठले तरी सामाजिक उपक्रम पण राबवत असतो आणि त्यामध्ये म्हणजे शक्यतो करून सगळे वाढदिवस करत असताना आम्ही एकमेकांना वृक्ष देतो आणि त्या वृक्षाचं आम्ही वृक्षारोपण करून त्या पद्धतीने म्हणजे वृक्ष वाढवण्यासाठी मदत करत असतो. कधी रक्तदानाची गरज असेल तर रक्तदान करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सामाजिक उपक्रम काही राबवायचे असतील आणि त्याच्यासाठी जर का काही मदत हवी असेल तर ती सदरची मदतही आम्ही त्यामध्ये करत असतो. आमच्यातील काही जे म्हणजे लोक आता मयत झालेले आहेत तर त्या मयत झालेल्या लोकांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुद्धा आम्ही वृक्ष लावून ते पण जतन करत असतो आणि त्याची जपणूक करून त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयामध्ये तेवत ठेवत असतो. या सर्व गोष्टी करत असताना हा ग्रुप असाच अखंड कायम कार्यरत राहावा आणि हा कायम सदोदित एकत्र राहावा ह्यासाठी मी एक 4 ओळी लिहिलेल्या आहेत. त्या अशा की
अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.